हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानामध्ये मोलाची भूमिका पार पाडली। त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज त्यांच्या जीवनावर आधारित कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित केंद्र सरकारच्या मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवीजी, माझे सहकारी श्री मंगल प्रभात लोढाजी, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय श्री प्रसून जोशीजी, श्रीमती मृदुला भाटकरजी, प्रमोद गोसावीजी, श्रीहर्ष फेणेजी आणि या कॉफी टेबल बुकचे लेखक संपादक आदरणीय अमरीश मिश्राजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, पहिल्यांदा तर मला एक गोष्ट स्पष्ट करून द्यायची आहे। या ठिकाणी माझा उल्लेख करताना मी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो असं सांगितलं, मी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो आहे। आणि माझं 72 तासाचं मुख्यमंत्री पद पहाटेचं हे तुम्ही विसरले तरी मी विसरू शकत नाही। म्हणून त्याची आठवण करून द्यावी असं मला वाटलं। मी या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे कॉफी टेबल बुक या ठिकाणी आज प्रकाशित झालंय। ही एक प्रकारची फोटोबायोग्राफी पण याला आपल्याला म्हणता येईल, कारण त्यांच्या जीवनातले काही फार फोटो आपल्याकडे नाहीत, पण इतके सुंदर फोटो याच्यामध्ये आहेत की त्यातनं ते प्रसंग जिवंत व्हावे किंवा त्यावेळची परिस्थिती आपल्या लक्षात यावी अशा प्रकारचे अतिशय सुंदर फोटोज याच्यामध्ये आहेत। त्यामुळे या फोटोग्राफी करता खरं म्हणजे मी फोटोग्राफरचे अभिनंदन करतो। आणि अर्थातच अमरीश मिश्रा यांच्यासारखा सिद्धहस्त लेखक संपादक लाभल्यानंतर हे उत्तमच होणार होतं आणि ते उत्तमच झालेलं आहे, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। आपण याच्यातला जो पहिला चॅप्टर आहे त्याला आपण असं म्हटलेलं आहे द अँबॅसेडर ऑफ इंडियन कल्चर, आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं कार्य आपण दिलेलं आहे। पण मला असं वाटतं की याला आपण असं देखील म्हणू शकतो की द अँबॅसेडर हु रिबिल्ड द मॉन्युमेंट्स ऑफ इंडियन कल्चर, कारण भारताची जी संस्कृती आणि सांस्कृतिक मूल्य, भारताच्या संस्कृतीचे जे विविध अंग होते हे विविध आक्रमणांमध्ये नष्ट करण्यात आले होते, सर्वांचं पुनर्निर्माण करणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर होत्या। आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं भारताच्या इतिहासामध्ये हे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण कधीच विसरू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शौर्याचा आणि न्यायाचा विचार समाजापुढे मांडला की राजा हा न्यायप्रिय असला पाहिजे आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना सोबत घेऊन चालणारा असला पाहिजे, सर्वांची काळजी करणारा असला पाहिजे, अशा प्रकारचा जो विचार होता त्या विचाराला पुढे नेण्याचं काम हे अहिल्यादेवींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये केलं। आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की
छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण श्रीमंत योगी म्हटलं आणि अहिल्यादेवी यांना पुण्यश्लोक आपण म्हटलं. पुण्यश्लोक ही लोकांनी त्यांना दिलेली पदवी आहे. मला असं वाटतं की यांच्या जीवनामध्ये बघितलं, आजही आपण महेश्वरला गेलो, अवशेष अतिशय सुंदर अशा प्रकारचे घाट आपल्याला पाहायला मिळतात, इमारती आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आपण एका खोलीमध्ये जातो जिथे सांगितलं जातं की अहिल्यादेवी इथे राहायच्या. म्हणजे एवढ्या 28 वर्ष एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या सम्राज्ञी ज्यांनी भारतामध्ये पुनर्निर्माण केलं, एका छोट्याशा खोलीत राहणाऱ्या, अतिशय कमी अशा प्रकारच्या आपल्या गरजा ठेवणाऱ्या आणि अतिशय साधं जीवन जगणाऱ्या, म्हणजे सगळं काही असताना हे माझं नाहीये, हे समाजाचं आहे, मी केवळ याची विश्वस्त आहे, अशा प्रकारचा विचार मांडणाऱ्या अहिल्यादेवी या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं मोठेपण हे यामध्येच आहे. आपण जर बघितलं तर त्यांच्या संपूर्ण कर्तृत्वाने त्यांनी एक मोठा ठसा उमटवला. 28 वर्षाचं त्यांचं जे राज्य आहे हे समृद्धीचं राज्य आहे. म्हणजे जे काही परदेशी इतिहासकार लिहितात त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे भारत सातत्याने केवळ लढाई करत होते, त्यावेळी देवी लोककल्याणाचं कार्य करत होत्या आणि त्या लोककल्याणातून त्यांनी एक असा राजकारभार करून दाखवला की जो खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक अशा प्रकारचा राजकारभार होता. मगाशी अन्नपूर्णा देवीजींनी देखील ज्याचा उल्लेख केला, आज ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जेव्हा आमच्या 2 महिला ऑफिसर ऑपरेशन सिंदूर बद्दल आपल्याला ब्रीफिंग करत होत्या, त्यावेळी आपल्याला अतिशय अभिमान वाटत होता. पण त्या काळामध्ये पहिल्यांदा सेनेमध्ये महिला सेनानींची तुकडी तयार करणाऱ्या अहिल्यादेवी अत्यंत महत्वाची. आणि हे सगळं करत असताना खरं म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी तिथली जी कला आहे, तिथले जे आर्टिसन्स आहेत, यांच्याकरता केलेलं कार्य, त्यांच्याकरता तयार केलेली बाजारपेठ आणि त्या बाजारपेठेला एक प्रकारे राष्ट्रीय दर्जा देण्याचं काम हे अहिल्यादेवींनी केलेलं आपण बघितलं. आणि यासोबत खरं तर आपण बघितलं असेल तर या देशभरामध्ये म्हणजे अगदी पेशावरपासून रामेश्वरपर्यंत सगळीकडे जी काही आमची मंदिरं होती त्या मंदिरांना किंवा कराचीपासून प्रयागराजपर्यंत सगळ्या आमच्या मंदिरांचं पुनर्निर्माण, घाटांचं पुनर्निर्माण हे अहिल्यादेवींनी केलं. एवढंच नव्हे तर कावड यात्रा जी आपण बघतो की जी खांद्यावर कावड घेऊन या ठिकाणी सगळे शिवभक्त हे शिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला जाताना दिसतात, ही कावड यात्रेची परंपरा देखील अहिल्यादेवींनीच त्या ठिकाणी सुरू केली. आज आपण पाहतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात बावड्या तयार करणं, विहिरी तयार करणं, सरोवर तयार करणं, हे जे काम त्यांनी केलं ते देखील अतिशय महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील अनेक महत्वाच्या ठिकाणी मंदिरांचं पुनर्निर्माण असेल, त्या ठिकाणी तलाव तयार करणं असेल, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. नुकतंच आमच्या शासनाने देखील हा निर्णय घेतला की ज्या काही महाराष्ट्रामध्ये त्यांनी तयार केलेले तलाव आहेत किंवा इतर जी काही भक्तिस्थळं आहेत त्याचं संवर्धन हे करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतो आहोत. आपल्याला कल्पना आहे की त्यांची राजधानी माहेश्वर होती, इंदूर होती, पण त्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या चोंडीला झाला होता.
आणि म्हणूनच आपल्याला एक सार्थ अभिमान आहे की आपल्या महाराष्ट्राची एक कन्या हिने संपूर्ण भारतामध्ये इतकं मोठं काम केलं आणि इतकं मोठं नाव केलं आणि एक आदर्श राज्यकारभार कसा चालवायचा हे देखील दाखवून दिलं. आणि हे सगळं करत असताना कायदा आणि सुव्यवस्था कसं राखली गेली पाहिजे याही संदर्भात छत्रपती शिवरायांनी जी मानकं तयार केली होती तशाच प्रकारची मानकं ही अहिल्यादेवींच्या राज्यात देखील आपल्याला पाहायला मिळायची. आणि म्हणून कोणामध्येही कोणालाही त्रास देण्याची हिंमत त्या काळामध्ये नव्हती, कारण त्याला कठोरात कठोर शिक्षा ही अहिल्यादेवींच्या न्यायव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी व्हायची. आणि ही न्यायव्यवस्था त्यांनी खालपर्यंत पोचवण्याचं काम केलं होतं. त्या न्यायव्यवस्थेचे जे काही कोर्ट्स आहेत, म्हणजे आता ज्याला आपण कोर्ट म्हणू, ती व्यवस्था खालपर्यंत नेण्याचं काम हे अहिल्यादेवींनी केलं होतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं जे कार्य आहे ते सगळ्या पद्धतीनं अतिशय अनमोल आहे. आज हे जे कॉफी टेबल बुक आपण तयार केलेलं आहे हे मी चाळलं, हे काही मी पूर्ण वाचू शकलो नाही, आजच माझ्या हाती पडलं, मी ते बघितलं. मी एवढंच सांगू शकेन की अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांचं संपूर्ण जीवन हे याच्यामध्ये कॅप्चर करण्यात आलेलं आहे. हे अगदी त्यांच्या विवाहापासनं तर त्यांच्या 28 वर्षाच्या राज्यामध्ये त्यांनी केलेल्या कामांची जी विविध अंग आहेत, त्यांचं शौर्य आहे, त्यांची भक्ती आहे, त्यांनी वंचितांकरता केलेलं कार्य आहे, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं या कॉफी टेबल बुकमध्ये या ठिकाणी आपण कॅप्चर केलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की मी स्वतः हे कॉफी टेबल बुक जे आहे ते आपल्याकडनं त्याच्या प्रती प्राप्त करून घेऊन, म्हणजे अर्थात विकत घेऊन, आणि सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मी त्या पाठवणार आहे. त्यासोबत मी हेही ठरवलं आहे की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना देखील मी या ठिकाणी हे पुस्तक पाठवणार आहे. आणि त्यासोबत काही मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातले जे प्रॉमिनंट लोक आहेत त्यांनाही हे पुस्तक जे आहे मी पाठवणार आहे. कारण मला असं वाटतं की अहिल्यादेवींबद्दलची माहिती ही सर्वांना पोचली पाहिजे. लोकांना त्यांच्या जीवनातले काही अंग माहिती आहेत, पण त्यांचं जीवन हे विविध अंगांनी कसं सजलेलं होतं हे देखील लोकांना समजलं पाहिजे. आपण अनेक वेळा लोकांचा उल्लेख करतो की हा व्यक्ती नाही, इज अन इन्स्टिट्यूशन. तशा प्रकारची एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपण अहिल्यादेवींकडे पाहू शकतो. आणि म्हणूनच आम्ही देखील आपल्याला कल्पना आहे की ज्या जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्याचं नाव अहमदनगर होतं, पण आता त्याचं नाव अहिल्यानगर आपण केलेलं आहे. आणि आता अहिल्यानगर जिल्हा असं आपण त्याला संबोधतो. चोंडी हे जे त्यांचं गाव आहे की ज्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचा जन्म झाला, त्या ठिकाणी आपण नुकतीच 300 वर्ष त्यांच्या जन्मोत्सवाला झाली. त्यानिमित्ताने कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आपण एक निर्णय केला की महाराष्ट्रातले जे प्रमुख सगळे ज्योतिर्लिंग आहेत आणि पंढरपूरसारखं आपलं देवस्थान आहे यांचा जीर्णोद्धार करण्याचे जे आराखडे आहेत आपण ते त्याच्यामध्ये मंजूर केले. त्यांनी तयार केलेल्या ज्या काही बावड्या होत्या, तलाव होते, त्याच्या पुनरुत्थानाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. आणि त्यासोबत महिला सक्षमीकरणाचे अनेक निर्णय हे आपण त्या कॅबिनेटच्या माध्यमातून घेतले आणि पूर्ण वर्षभर हा कार्यक्रम चालला पाहिजे. आणि यासोबत एक अजून खूप महत्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, तो म्हणजे एक अतिशय चांगला कमर्शियल चित्रपट हा अहिल्यादेवींच्या जीवनावर तयार करायचा. कारण चित्रपट देखील एक असं माध्यम आहे की ज्यातनं अधिकाधिक तरुणाईपर्यंत आपण अहिल्यादेवींना त्या ठिकाणी पोचवू शकतो, त्यांचं कार्य, त्यांचं शौर्य आपण पोचवू शकतो. त्यामुळे तोही प्रयत्न आपला निश्चितपणे असणार आहे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी या संपूर्ण टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे पुस्तक आपण तयार केलंय. सगळा इतिहास सुंदरपणे मांडलेला आहे, त्यातली चित्र अतिशय चांगली आहेत, अतिशय संग्रहणीय ठेवण्यालायक हे पुस्तक आहे. आणि म्हणून आपल्यालाही सर्वांना माझी विनंती आहे की हे पुस्तक आपण सर्वांनी आपल्या संग्रही ठेवावं आणि आपल्याकडे जी काही नवीन पिढी आहे
त्या आपल्या घरच्या नवीन पिढीला हे पुस्तक भेट स्वरूपात आपण द्यावं, अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Devendra ji, धन्यवाद. May I now request Shri Avinash Mule, one of the founding directors of the Social Studies Foundation, to propose a vote of thanks. Ladies and gentlemen, please note that this will be followed by the recital of the Pasayadan, which will draw today's event to a close. Avinash ji. Namaskar.